आपला 6वा अध्याय अभंग ज्ञानेश्वरीचा सुरू आहे, ध्यान योग. आणि 45 श्लोक मागच्या वेळेला पूर्ण झाला आहे आणि 46 पासनं आपण सुरू करत आहोत. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्यो मती ज्ञानी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिका कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुना. धैर्य बाहुवरी ठेवोनी विश्वास धरोनिया आस वस्तूची ज्या घालिती ते उडी देखे कर्मनिष्ठ पार्था प्रवाहत षटकर्मांच्या किंवा प्राप्त व्हावी वस्तुजी म्हणून कवच लेओन ज्ञानाचे गा येथे ज्ञानी जन झुंजती निशंक रणांगणी देख प्रपंचाशी किंवा तपस्वी ते धरोनीची चाढ जो का अवघड तपोदुर्ग चढावया जाती जयाचाही कडा बहु निसरडा निराधार देखे भजकांसी जे का भजनीय यजन विषय याज्ञिकांचा ऐसे सकाळांसी सर्व काळी होय जे का पूजनीय परब्रह्म साधकांचे साध्य स्वरूप निर्वाण स्वये ते आपण जाहला तो म्हणून या तो होय कर्मनिष्ठावंद्य तपस्व्यांचा आद्य तपोनाथ. आता इथे सर्व प्रकारच्या योग्यांची माहिती दिलेली आहे. कसं त्यांचा रस्ता असतो, ज्ञानी कसा चालतो, तपस्वीचा काय मार्ग असतो, भक्त म्हणजे प्रेम आणि निष्ठा भक्तीवर पुढे जाणारा साधक कसा असतो आणि कर्मनिष्ठ साधक कसा असतो आणि त्यांना काय काय करावं लागतं. धैर्य बाहुवरी ठेवोनी विश्वास धरोनी आस वस्तूची ज्या घालिती ते उडी तेखे कर्मनिष्ठ पार्था प्रवाहात षटकर्माच्या. आपण पहिला हे दिलेला आहे कर्मयोगाचा, ज्यांना धैर्य ठेवावं लागतं मार्गावर चालताना. अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात, अनेक प्रकारच्या अडचणी, पण तिथे धीर सोडून चालत नाही, कारण कर्ममार्ग धरलेला आहे. आणि कर्ममार्गामध्ये पेशन्स ची मोठी पराकाष्ठा होते. पेशन्स चेक केला जातो आपला प्रत्येक क्षणाला, की आपण काय पेशन्सनी चाललो आहोत. आणि अशा पद्धतीनं त्यांची प्रगती कर्मनिष्ठाची होत असते. इथे वापरला एक शब्द षटकर्म. षटकर्म षटकर्म म्हणजे अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह. दान घेणे ही ब्राह्मणांची 6 कर्मे आहेत. कर्मनिष्ठ ब्राह्मण पूर्वी असायचे, त्यांची ही लक्षणं आणि त्यांची ही पद्धती आहे जगण्याची. तर हा कर्ममार्ग झाला. किंवा प्राप्त व्हावी वस्तुजी म्हणून कवच लेवण ज्ञानाचे गा येथे ज्ञानीजन झुंजती निशंक रणांगणी देख प्रपंचाशी. जे ज्ञानाचं आवरण घेऊन बसलेले असतात, की वस्तू कोणती आहे प्राप्त होण्यासारखी, परमात्म प्राप्ती हीच वस्तू. कुठल्या वस्तूसाठी ते झुंजत आहेत, रणांगण कुठलं तर प्रपंचाचं. प्रपंचाच्या रणांगणात जे ज्ञानी झुंजत असतात ती एकाच वस्तूसाठी, की मुक्ती आणि परमात्म्याची भेट म्हणजे मुक्ती. आणि मुक्ती म्हणजे नॉट फिजिकल अंडरस्टँडिंग. मुक्ती म्हणजे मुक्ती मिळावी म्हणून. मुक्ती म्हणजे येण्या जाण्यातनं सुटका, येरझारा बंद व्हाव्यात, पुन्हा पुन्हा येणं, जन्म घेणं, म्हणजे त्या आत्मबीजाचं निर्बीज झालं पाहिजे इतक्यापर्यंत त्यांचं टार्गेट आहे, एम त्यांनी ठेवलेला आहे. आणि त्यासाठी ते प्रपंचाशी झुंज देत आहेत. झुंज का म्हटली आहे, कारण खूप चॅलेंजिंग पाथ आहे हा. म्हणूनच टेस्टिंगसाठी आणि त्यातून तावून सुलाखून देण्यासाठी प्रपंचातनं परमार्थ आपल्या ह्याच्यात सांगितलेलं आहे. कलियुगामध्ये गुरूंचं महत्व आणि प्रपंचातून परमार्थ
हे दोन गोष्टी मेजर दाखवल्या गेलेल्या आहेत. ह्याच्या आधी संन्यासाश्रम बळावर जोरावर होता. संन्यास घेतला जात होता, पण कलियुगामध्ये प्रपंच करून परमार्थ करण्याकडे आणि त्या प्रपंचात मार्गदर्शन कोणाचं, तर गुरु देणार, अशी योजना केली गेली आहे. आणि त्यामुळे हा जो प्रपंच म्हणजे इतका सोपा नाही आहे. खूप सारे चॅलेंजेस तिथे येतात आणि तिथे सर्व उत्तम गोष्टींचा बॅलन्स ठेवून तो प्रपंच करणं, विषयांना दूर ठेवणं, इंद्रियांना काबूत ठेवणं, आत्मा आरूढ असणं, प्रेमाने वागणं, डिटॅचमेंट असताना सुद्धा अगदी कोरडेपणा पण आला नाही पाहिजे, डेडली कोल्डनेस नाही आला पाहिजे. कोल्ड म्हणजे एकदम थंड, हृदय थंड नाही पडलं पाहिजे डिटॅचमेंट मध्ये. नाही तर काहींचा मोठा गैरसमज आहे, डिटॅचमेंट म्हणजे काही कशात भाग न घेणं म्हणजे एकदम असं कोल्ड म्हणजे अगदीच निर्जीव असल्यासारखं बिहेवियर. मग ते कदाचित कधी कधी हार्मफुल होतं खूप जास्त लेवलवर. तर त्यामुळे ते तसं नाही पाहिजे, बॅलन्स पाहिजे तिथे. आणि म्हणून ती रणांगणातली झुंज म्हटलेली आहे. किंवा तपस्वी ते धरोनीची जाड, जी धरोनी जी चाड, जो का अवघड तपोदुर्ग, चढावया जाती जयाचाही कडा, बहु निसरडा निराधार. तपस्व्यांचा उलटा जास्त कठीण आहे, कारण त्यांना तपस्या करावी लागते. त्यांची मोठं टेस्टिंग होतं. जेवढा प्रपंचात आपलं टेस्टिंग होतं, तपस्व्यांचं पण तसंच टेस्टिंग केलं जातं. आणि त्यामुळे प्रत्येक मार्ग खरा तर अवघडच आहे. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग काही सोपा मार्ग नाहीये, पण तो सोपा करून दाखवलाय केवळ गुरूंनी. या अभंग ज्ञानेश्वरीतनं तो सोपा करून दाखवलेला आहे. आणि म्हणून हे सगळे संत आले की सोप्यात सोपं करून कसं त्यांनी दाखवलं. लहान मुलांना जसा घास देतात, आई मऊ करून भरवते, तसं त्यांनी आपल्याला प्रत्येक संतांनी महाकठीण असलेलं वेदांचं आणि वैदिक ज्ञान हे आपल्याला अगदी सोपं करून दिलं. आणि म्हणून त्यांचं ते काम महत्वाचं आहे. देखे भजकांसी जे का भजनीय, यजन विषय याज्ञिकांचा, ऐसे सकळांसी सर्व काळी होय, जे का पूजनीय परब्रह्म. सर्वांसाठी एकच परब्रह्मच आहे पूजनीय, दुसरं कोणी नाही. मार्गच आहे कुठलाही घ्या, बोटीनं जा, विमानाने जा, रेल्वेने जा, रोडनी जा, पोचणार एकाच ठिकाणी. मार्ग कुठलेही असू देत, साधन काहीही घ्या, पण पोचायचे परब्रह्माकडेच. साधकांचे साध्य स्वरूप निर्वाण, स्वये ते आपण, निर्वाण म्हणजे मोक्षाकडे जाणार. साधकांचे साध्य स्वरूप निर्वाण, स्वये ते आपण जाहला तो. म्हणून तो होय कर्मनिष्ठा वंद्य, तपस्व्यांचा आद्य तपोनाथ. जाणावया जोगा ज्ञानी आणते साच, धनंजया तोच एकचगी. जीव परमात्मा संगम पावन, तेथे आलेली न मन ज्याचे. अर्जुना तो जेथे देहधारी झाला, तरी लाभे त्याला थोरविही. म्हणून या सांगे सर्वदा मी तुते, योगी होई चित्ते पंडुसुता. आतून चित्तातनं योगी असणं, तपस्वी असणं खूप आवश्यक आहे. चाहे कर्मनिष्ठ असा, ज्ञानी असा, भक्ती करणारे असा, भक्ती मार्गातले असा, पण आतून ना योगी असणं खूप आवश्यक आहे. आणि वैराग्य आहे ते योगाचं लक्षण म्हणजे वैराग्य. वैराग्य म्हणजे काही भगवा धारण करून जाण्याचं नाही. वैराग्य म्हणजे थांबणं माहीत असणं, लिमिटेशन्स मध्ये ठेवणं, मर्यादेत जगणं. तो आतमध्ये योगी वृत्ती, चित्तामध्ये योग हवा. योगीचं व्यक्तिमत्व हृदयात हवं, असं तो सांगतोय. योगी नामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना, श्रद्धा वा भजते यो मां, समे युक्ततमो मता. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ध्यानयोगो नाम षष्ठोऽध्यायः. जया लगी देती योगी ऐसे नाव, जाणावा तो देव देवांचाही. तोची माझे सुख सर्वस्व निधान, स्वभावे तो प्राण असे माझा. पाहे पार्था भज्य भजता भजन, आघवे साधन भक्तीचे हे.
जया योगी आसी स्वानुभव बळे मद्रूपची झाले अखंडित. देवाला योगी हा अत्यंत जवळचा आहे, प्रिय आहे, अत्यंत प्राणाहून प्रिय आहे, कारण तो सर्वस्वी एकरूप झालेला असतो. त्यांनी आतून पूर्ण आपल्या सर्व इच्छा, इंद्रियांचं सर्वस्वी समर्पण असतं आणि म्हणून तो योगी फार प्रिय आहे श्रीकृष्णाला सुद्धा. पाहे पार्था भज्य भजता, भज्य म्हणजे ज्याचे भजन करावयाचे तो. पाहे पार्था भज्य भजता भजन आघवे साधन भक्तीचेही. तो योगी नुसता वैराग्य आहे म्हणून नाही, तर तो एकरूप झालेला आहे, स्वरूपाशी एक रूप झालेला आहे, सर्वस्व त्यांनी त्याला समर्पण केलंय. त्यामुळे भज्य भजता भजन म्हणजे जो भजन करतोय तो स्वतः ज्याचं भजन करायचं तो बनलेला आहे, इतकी त्याची एकरूपता आहे. जया योगी असी स्वानुभव बळे मद्रूपची झाले अखंडित. पूर्णपणे त्याच्या रूपाशी एकरूप झालेला आहे, अखंडित त्याच्या अखंड त्याच्या चिंतनात आहे आणि त्याच्या स्वरूपाशी संलग्न झालेला आहे. मग प्रेमभाव परस्परातील वर्णिता येईल बोला माझी. नव्हेची तो ऐसा धनंजयासाच एकरूपताच तया आम्हा. तया ऐक्य प्रेमा साजेल उपमा देह मी तो आत्मा हीच एक. ऐसे भक्त रूपी चकोराचा चंद्र एकची नरेंद्र त्रैलोक्याचा. गुणाचा सागर बोलता श्रीपती सांगे राजा प्रती संजय तो. पार्थाची अठाई श्रवणाची आस्था होती तीच आता दुणावली. इतकं छान तो सांगतोय. संजय आता सांगतोय राजाला की पार्थला श्रवणाची इच्छा होतीच, आवड होती, पण ती आणखीन द्विगुणित झालेली आहे, कारण इतकं सुंदर तो सगळं समजावून सांगतोय आणि बोटाला धरून हळूहळू हळू कसा त्याला पार करवतोय हे बघण्यासारखं आहे. प्रभू यादवेंद्रा ऐसे कळो आले तेणे चित्त झाले स्वभावेची. आपुले भाषण यथार्थ ग्रहण करावया दर्पण पार्थ झाला. म्हणून या देव आनंदाच्या भरे आता जे विस्तारे निरूपिल. तोची आहे पुढे प्रसंग रसाळ जेथे प्रकटेल शांत रस. सिद्धांत बीजाचा भरोनी ठेविला मुडा उघडीला जाईल तो. सत्वगुणाचा की होनी वर्षाव भरा आला भाव श्रोतयांचा. तेणे आध्यात्मिक तापाची ढेकुळे जाताची सकळे विरोनिया. चतुर भाविक चित्ताचे ते भले वाफे सिद्ध झाले अनायासे. अवधान रूप पेरणीचा होय सुवर्ण समय त्याहीवरी. म्हणून या ज्ञान बीज पेराया ते निवृत्तीनाथा ते इच्छा झाली. ज्ञानदेव म्हणे सद्गुरूंनी भले मज चाडे केले कौतुकेची. आणि मस्तकी तो ठेवावया ठेवून या हात घातले चाड्यात बीज जणू. म्हणून अंतरी होताची स्फुरण जे जे मुखातून निघे माझ्या. तेथे सज्जनासी होईल प्रमाण भरवसा पूर्ण ऐसा मज. एक दोन अर्थ. चाडे म्हणजे बी पेरण्याकरता पाभरीवर जी लाकडांची वाटी असते ती, ज्याच्यामध्ये हे ठेवतात, दाणे ठेवतात, जे बी पेरायचंय त्या ह्याच्यावर पेरणीचं यंत्र असतं त्याच्यामध्ये, ते मला बनवलंय असं ते सांगतायत. आणि माझ्या तोंडामध्ये बीज जणू मस्तकावर हात ठेवून त्यांनीच माझ्या डोक्यात तोंडात भरतायत आणि मी ते पेरत सुटलोय इतक्या सुंदरपणे, असं ते ज्ञानदेव स्वतःचं वर्णन करतायत. म्हणून ही अंतरी होताची स्फुरण जे जे मुखातून निघे माझ्या. सद्गुरू आहेत त्यांचे, निवृत्तीनाथ हे गुरु आहेत ज्ञानेश्वरांचे. त्यामुळे गुरु जशी बुद्धी देईल, विचार देईल, ज्ञान देईल, तसा शिष्य बोलत जातो आणि त्या पद्धतीनं ते आपल्या समोर हे सगळं वाङ्मय इतक्या सहजपणे ठेवत आहेत.
असो हे समस्त सांगेन प्रस्तुत काय भगवंत बोलिले जे. परी ते ऐकावे मनाची या कानी देखावे नयनी बुद्धीची या. कानानी ऐका पण बुद्धीच्या डोळ्यांनी त्याला नीट बघा असं ते सांगतायत. नुसतं कानाने ऐकून सोडून देऊ नका, तर बुद्धीच्या पातळीवर बुद्धी आणि डोळे ह्याचं कॉम्बिनेशन करायला सांगितलंय त्यांनी. डोळ्यांनी आपण हर बारीक गोष्ट बघतो आणि बुद्धीच्या तराजूवर तोलून त्याला तावून सुलाखून आपण त्याला पक्क करतो. तर म्हणून डोळे आणि बुद्धी नुसतं कानानी न ऐकता या दोन इंद्रियांना कामाला लावा. आपल्या चित्ताचे देवोनिया मोल मग घ्यावे बोल येथीचे हे. अवधानाची या हाते नेवोनिया सोडावे हृदया माझी याते. करोनी संतुष्ट जाण त्यांची मती देईल हे शांती स्वहितासी. पूर्णावस्थे लागी होतील जीवन जीवा सुख पूर्ण करीतील. आता बोलतील कौतुके श्रीकृष्ण सुंदर भाषण अर्जुनाशी. ज्ञानदेव म्हणे बोलते यथार्थ ओवीच्या छंदात सांगेन मी. इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी षष्ठोध्याय श्री कृष्णार्पणमस्तु. 6वा अध्याय इथे पूर्ण झालेला आहे. हा शेवटचे 2 श्लोक होते. 46 आणि 47 इथे 6वा श्लोक संपला आहे. पुढे आहे ज्ञान विज्ञान योग 7वा. आता हे वाचता वाचता मला सहज एक प्रश्न एकदम लास्ट 2-4 लाईन्स मध्ये एकदम मनात आला, म्हणून आता मी विचारते की 18 मधले 6 म्हणजे 1/3 भाग आपण कव्हर केला, तर काय कळलं आणि आपल्याला कुठेपर्यंत ही गीता उपयोगी पडते, भगवद्गीता आणि अभंग ज्ञानेश्वरी, हे थोडस तुम्ही कॅमेरा ऑन करून बोला, म्हणजे आपल्याला खरंच फायदा होतोय की नाही. मागच्या वेळेला मी विचारलं होतं चेंजेस काय आलेत, असा प्रश्न विचारला होता मी, की काय चेंजेस आलेत. त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापलं सांगितलं. पण आता 1/3 पार्ट आपण अभ्यासल्यानंतर आपल्याला आपल्याला वापरायची कशी भगवद्गीता हे कळलंय किती. आणि म्हणजे मग पुढे एक्सप्लेनेशन देताना जर अजून त्याला डिकोड किंवा सोप्या भाषेत सांगायचं असेल तर मग मला त्याच्यावर प्रयत्न करावा लागेल आणि विचारही करावा लागेल. त्यामुळे मला थोडी आयडिया द्या की आतापर्यंतच्या आपल्या जर्नीमध्ये आपल्याला भगवद्गीता म्हणजे नक्की काय करायचंय. कारण एक कॉमन हे ऑब्झर्वेशन मध्ये येत आहे की कळतंय पण वळत नाही, पहिला पॉइंट. दुसरं येत आहे की कळतंय पण करायला अवघड वाटतंय, जमेलचं वाटत नाही. आणि तिसरं म्हणजे की अवघडच आहे, म्हणजे आमच्या योग्यतेचं आहे की नाही अशी शंका मनामध्ये. असं 3 माझे ऑब्झर्वेशन आहेत. पण तरी तुम्ही बोलात, तुम्हाला जर कळलंच असेल तर खूपच छान गोष्ट आहे ती. अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 7वा. श्री भगवान वाच. या अध्यायाचा हे आहे ज्ञान विज्ञान योग. ज्ञान विज्ञान, आता सुरुवातच बघा. आता मी मगाशी वाचत होते ह्या लाईन्स, आता हे वाचल्यावर तुम्हाला कळेल की का त्यांनी आपल्याला मला प्रश्न विचारायला सांगितला. श्री भगवान उवाच मय्यासक्त मनाः पार्थ योगम युजन्म जन्मदाश्रय असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तुच्छृण. ज्ञानं तेहं सविज्ञानम् इदं वक्ष्याम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्य ज्ञातव्यम् अवशिष्यते. ऐका मग बोले पार्थासी अनंत, आता योगयुक्त झालासी तू.
त्यांनी अपेक्षा केली आहे की आता योगयुक्त झालेला आहे पार्थ. म्हणजे त्याला योगयुक्त म्हणजे काय की त्याला कळलेलं आहे की भेटायचं कसं, मार्ग सापडलेला आहे त्याला. योग म्हणजे भेटण्याचा, एकरूपतेचा, तो मार्ग त्याला मिळालेला आहे आतापर्यंतच्या 6 अध्यायात. ऐका मग बोले पार्थासी अनंत, आता योगयुक्त झालासी तू. तरी जेणे ज्ञाने समग्राते मज, अर्जुना सहज जाणशील. त्यामुळे आता मी जे पुढचं ज्ञान देणार आहे ते तुला सहज कळेल, ते जाणता येईल, कारण तू आता योगयुक्त झालेला आहे. आणि म्हणून हा प्रश्न विचारण्याची स्फूर्ती मला, प्रेरणा त्यांनी दिली की प्रत्येकाला विचार की तुम्ही किती योगयुक्त झाला आहात, की जेणेकरून पुढचा ज्ञान मार्ग सहज कळू शकेल, काय शिकवला जातोय. विज्ञानासहित ज्ञान ते सांगेन, तळहाती जाण रत्न जैसे. इतकं दिव्य ज्ञान आता ते आपल्याला देणार आहेत. विज्ञानासहित शास्त्रशुद्ध सायंटिफिक अप्रोचनी आता आपल्याला ते सांगणार आहेत ते पुढचं ज्ञान. करावे ते काय जाणोनी विज्ञान, ऐसे तुझे मन सांगे जरी. तरी आधी त्याची जाणणे निशंक, असे आवश्यक सर्वथैव. मग पार्था पाहे ज्ञानाची या वेळे, झाकती गा डोळे जाणीवेचे. टेकता तिरास नाव जैसी पार्था, ढळे ना सर्वथा स्वभावेची. प्रवेशेना जेथे तैसी ती जाणीव, मागे वळे धाव विचाराची. पांगुळ ते जेथे तर्काचे चातुर्य, तेची ज्ञान होय धनंजया. त्याहुनी इतर जे का प्रापंचिक, विज्ञान ते देखस निसंदेह. धनुर्धरा सत्य मानणे विज्ञान, तेची ते अज्ञान हेही जाण. ते म्हणताय की तुला असं वाटेल की काय करायचंय एवढं विज्ञान जाणून, काय आवश्यकता काय आहे त्याची. तर आपण ज्या बोटीत गेलो तीरावर पलीकडे, आपण काही बोट सोडून देत नाही, कारण आपल्याला ती हवी असते. किंवा कदाचित आपण पोचलो तीरावर तर आपल्याला वापस जाणारे किंवा येणारे अजून लोक असतात, त्यांच्यासाठी ती बोट ज्ञानाची आवश्यक आहे. आणि म्हणून ती ठेवली जाते, ती काही सोडून नाही दिली जात तळ्यामध्ये किंवा विहिरी समुद्रामध्ये. ती काही ते ह्याच्यामध्ये नद्यांमध्ये ती काही बोट तीरावर पोचल्यावर आपण सोडून देत नाही, ती ठेवलेली असते. म्हणून तसंच आपली अवस्था आहे. पांगुळ ते जेथे तर्काचे चातुर्य, तेची ज्ञान होय धनंजया. जिथे तर्कबुद्धी पांगुळते म्हणजे लुळी पडते, अंदाज लावणं जे असतं ते सायंटिफिक नॉलेज पुढे लुळं पडतं. म्हणजे एक असतं की आपण म्हणतो ना, पृथ्वी चौकोनी आहे का त्रिकोणी आहे का काय आहे, कुठला तरी शेप आहे, अशीच एक गोल सारखी असावी वाटते, ओव्हल सारखी वाटतेय. आपण जेव्हा जातो तेव्हा असा कर्व दिसतो एजला, क्षितिजावर. असा आपण अंदाज लावत बसलो तर सायन्स काय सांगतं की पृथ्वी गोल आहे. तर हे सायन्सने सांगितल्यानंतर आपले सगळे तर्क होते, अंदाज होते, आपण गेस मारत असतो. मनुष्य जन्म, मनुष्य माणसं, ते तिथे विरून जातं. सायन्स काय सांगते ते खरं आहे. आतमध्ये चक्राज आहेत, चक्राज म्हणजे एनर्जी सेंटर्स आहेत. सायन्स सांगतंय, हे स्पिरिच्युअल सायन्स सांगतंय. चाहे ते मेडिकल सायन्स सांगत नाही, कारण मेडिकल सायन्स हे फिजिकल बॉडीवर काम करतं. फिजिकल बॉडी ओपन करून बघितल्यानंतर चक्र मिळत नाहीत तिथे, कुठली ज्ञानचक्र, आज्ञाचक्र, हृदयचक्र हे काही मिळत नाहीत, त्यांना दिसत नाही ऑपरेशन केल्यावर. पण स्पिरिच्युअल सायन्स सांगतं की एनर्जी सेंटर्स फिजिकल बॉडीमध्ये आहेत, कारण ती एनर्जी बॉडी पण सोबत आहे आणि म्हणून त्या एनर्जी बॉडीचं ते ऑर्गन्स आहेत, असं स्पिरिच्युअल सायन्स सांगतं. पण असं आपण बघायला गेलं तर तर्क वितर्क करत बसू तर ते सत्य त्याचं बाजूलाच जाईल ना. जसं कालच आता मी इथे प्राणी किलिंगचं काम करते आहे, तर काल एका बाईनं मला म्हटलं की मी जर अमुक अमुक जाऊन माझ्या ऑफिसमध्ये लोकांना सांगितलं तर ते लोक मला वेड्यात काढतील, की चक्र असतात का, कुठे असतात दाखवा. म्हणलं जास्त वाद घालणाऱ्यांना सोडून द्या, त्यांच्या बुद्धीच्या ह्याच्यावर कळेल त्यांना पुढे, त्यांची वेळ आली नाही असं समजा, पण सोडून द्या.
अशा लोकांबरोबर वाद घालत बसण्यात काही अर्थ नसतो. एनर्जी वेस्ट आहे. एनर्जी ही फक्त शारीरिक किंवा तोंडात येणारी नाही, बुद्धीची एनर्जी पण वाया जाते काही आवश्यकता नसताना. तर त्यामुळे मी तिला म्हणलं इग्नोर कर आणि त्यांना त्यांच्या लेवलवर सोडून दे. तिथे काही डोकं आपटत बसायचं नसतं. आपण बघायचं कुठं कोणासमोर डोकं आपटायचं आणि कोणासमोर नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे. तसंच इथे पण जिथे तर्कबुद्धी असते तिथे सायन्स आपल्याला आन्सर्स देतं प्रत्येक गोष्टीचं. ऑक्सिजन आहे, कोणी म्हणलं नाही आम्हाला कुठे दिसतो. कार्बन डायऑक्साईड कोण म्हणलं आहे म्हणून, पण सायन्स सांगते की आहे. असे दोन हे आहेत, गॅसेस आहेत की जे आपण एक घेतो एक सोडतो, आणि प्लांट्स आपण सोडलेलं घेतात आणि आपल्याला पाहिजे ते देतात. हे सायन्स सांगतं. तर त्यामुळे निस्संदेह जे सायन्स सांगेल ते खरं आहे. धनुर्धरा सत्य मानणे विज्ञान, तेची ते अज्ञान हेही जाण. आघवे अज्ञान जेणे हरपेल, समूळ जळेल विज्ञानही. पूर्णपणे आघवे म्हणजे सगळे सगळं अज्ञान ज्यांनी हरपेल ते समूळ जळेल विज्ञानही. आणि मग त्यांनी सर्व म्हणजे निर्माण होतं तेही सायन्स, जे आत्ताच मगाशी बोलली की आपण शून्याकडे चाललो आहोत किंवा काय म्हणली नथिंगनेस, नथिंगनेस कडे जाण्याचा प्रवास म्हणजे शेवटी शून्य. अज्ञान विज्ञान सज्ञान सगळं जातं आणि शून्य उरतं. शेवट खरा तर तिकडे जातो. म्हणजे त्या विज्ञानालाही एका लेवलवर जाऊन टाकावं लागतं. खूप विज्ञान विज्ञान करत बसूनही चालत नाही. मग चक्रज आहेत, मग त्या एका सर्टन स्टेजची साधना करताना आपल्याला तो अवेअरनेस, चक्रल अवेअरनेस, एनर्जी लेवल अवेअरनेस सगळा खाली ठेवावा लागतो आणि मग त्या नथिंगनेस कडे मनुष्य जातो. तर त्या स्टेप्स आहेत, त्याचं आत्ता आपल्याला काम नाही आहे, पण पुढे जाऊन तेच आहे. आघवे अज्ञान जेणे हरपेल, समूळ जळेल विज्ञानही. आणिक ते ज्ञान सर्वथा आपण स्वरूपे होऊन राहू जेणे. मग तिथे नथिंगनेस, काही नाही वेगळं वेगळं, काही नाही, सगळं एकच. आणि ते एक असलेलं सुद्धा त्याला काही रूप रंग नाही, त्यामुळे नथिंग, कारण तेही दिसत नाही. इतकी ती अवस्था पुढे जाते. पण हे कळायला पहिले तुमची पात्रताच असावी लागते, आणि म्हणून ती तयारी त्याची केलेली आहे अर्जुनाची पहिल्या 6 अध्यायात. जेणे वक्त्याचे तो खुंटते व्याख्यान, होते समाधान श्रोतयांचे. जेणे सान थोर ऐसा नुरे भेद, गूढ जे अभेद ज्ञान वर्म. तेची आता बोली होईल प्रकट, ऐसे बोल स्पष्ट बोले नमी. घडताची घडताची ज्याचे अल्प ही दर्शन, मनोरथ पूर्ण होती पूर्ण, होती बहु. असं हे ज्ञान आता मी तुला सांगतो. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः. लाभावे हे ज्ञान तीव्र इच्छा ऐसी, धरोनी मानसी झटे जोका. पार्था सहस्त्रात ऐसा एखादाच, आढळे घसाच यत्नशील. असा प्रयत्न करणारा एकच असतो की शेवट अगदी रिअल नॉलेज, रिअल अंडरस्टँडिंग मला मिळावं यासाठी तीव्र इच्छेने जो प्रयत्न करत राहतो की मला अमुक बघायचंय, अमुक काय आहे ते बघायचंय, अमुक काय आहे ते बघायचंय, असा जो सतत 24 तास त्याचा अहोरात्र त्याचं मन झटत असतं विचार, असा फार विरळा मिळतो. म्हणजे अगदी प्रत्येक अभ्यासक्रमात जर आपण बघितलं तर खरोखरी सायंटिफिक अप्रोचनी त्याला रूट कॉज पर्यंत जाणारे माणसं फार कमी दिसतात. आपलं डिग्री घेतात, काम चलाऊ मार्क मिळवतात, नोकरी मिळवतात, झालं संपलं ज्ञान. पण एखादाच त्याच्यात असतो ज्याला पूर्ण 5 वर्ष काय शिकलं ते त्याला आठवत असतं, कारण त्याने रूट पर्यंत जाऊन ज्ञान मिळवलेलं असतं. नुसतंच टाइमपास म्हणून किंवा त्याला म्हणतात ब्रेड म्हणजे पोटाला भाकरी पाहिजे म्हणून मिळवलेलं ज्ञान, ब्रेड विनिंग नॉलेज म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. की पोटाला जेवण पाहिजे एवढं
ज्ञान मिळवायचं म्हणजे तेवढ्या डिग्र्या घ्यायच्या की चांगली नोकरी आणि जीवन चांगलं जातं. त्याला ब्रेड विनिंग नॉलेज म्हणतात. ते न मिळवता फक्त म्हणजे ते तर घ्यायचंच आहे, ते घेता घेता पण इतकं डीप रुटेड अंडरस्टँडिंग डेव्हलप करायचं की अख्खं त्या स्ट्रीमचं सब्जेक्टचं पूर्ण ज्ञान माणसाला मिळालं असेल असा एखादाच सहस्रात हजारात एखादा असू शकतो. ऐसा ऐशा यत्नशीला माझारी ही कोणी होय पूर्ण ज्ञानी विरळाचं. भरले त्रैलोक्य तयातील शूर एक एक वीर निवडोनी लक्षावधी सेना उभारतीसाच परी एखादाच तया माझी साहोनी खडगाचे घाव रणांगणी वैसे सिंहासनी जयश्रीच्या तैसे कोट्यवधी रिघती साधक महापुरी देख आस्थेचिया परी एखादाच गाठी तो साचार पार्था पैल तीर प्राप्ती रूप म्हणून हे ज्ञान नव्हे साधारण ह्याचे थोरपण वर्णनीय परी करू पुढे तयाचे वर्णन प्रस्तुत विज्ञान ऐके आता. ही अत्यंत खरी गोष्ट आहे. आपल्या समाजातली सगळी उदाहरणं सोडून आता इथे जे स्पिरिच्युअल पाथ बद्दल बोलला आहे की ती हा जर्नी एवढा लॉंग जर्नी आहे की फक्त ह्या जन्मापुरतं संत बनण्यापुरतं काही नाहीये. त्याच्या पुढे म्हणजे ऑफिसमध्ये जशी आपल्या हिरार्की म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, ऑफिसमध्ये जशी पद असतात वेगळे वेगळे की ओनर, मग त्याच्यानंतर काय डायरेक्टर, हे काय म्हणतो आपण त्याला, सीईओज असतात आणि मग एक बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतं, मग त्याच्यानंतर एक आणि मग पार खाली चपराशापर्यंत ह्याला म्हणतात हिरार्की. ती जी हिरार्की आहे अगदी तशीच हिरार्की ह्या युनिवर्स मध्ये ह्या परमात्म्यानी बनवलेली आहे. ती काही फक्त आपल्याला दिसतात तेवढे चार संत आणि आपण आणि प्राणी आणि झाडं एवढ्या पुरती मर्यादित नाही. त्याच्या पुढेही वेगळ्या 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 पायऱ्या आहेत आणि त्या पोझिशन्स आहेत. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही मला, लॉर्ड बुद्धा, आपल्याला गौतम बुद्ध माहिती आहेत. गौतम बुद्ध हे काही एकच बुद्ध नाही आहेत. बुद्धा इज अ पोझिशन. स्पिरिच्युअल पाथवरची बुद्धा ही पोझिशन आहे आणि त्या पोझिशनवर आपल्याला माहिती असलेले गौतम जो बसला राजकुमार, तो गौतम, ते गौतम बुद्धा हे आपल्याला माहिती असलेले वर्ल्ड टीचर आहेत. म्हणजे त्यावेळेच्या जगाचे टीचर बनलेले वर्ल्ड टीचर पोझिशन आहे ही. तर ही आपल्याला हे माहिती नाहीये. या पोझिशन्स आहेत एक 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 बोधिसत्व आपण ऐकलेलं आहे हिस्ट्रीमध्ये, बुद्धाज अँड बोधिसत्वाज. तर या पोझिशन आहेत आणि त्या पोझिशनवर जो सोल इतक्या हायेस्ट लेवलवर पोहोचतो त्या सोलला ती पोझिशन बहाल केली जाते आणि त्या पोझिशनवर खूप मोठ्या लेवलवरचं काम तो आत्मा करत असतो आणि ते काम असतं सगळ्या युनिवर्सची काळजी घेणं. मग त्या पर्टिक्युलर पिरियड दिला जातो त्याला की ह्या लाईफच्या ह्या टाइम मध्ये, म्हणजे त्याला आपण म्हणतो युग म्हणतो ना आपण, तसेच हे होऊन गेले ह्युमन रेसेस, म्हणजे माणसांच्या वेगवेगळ्या लॉट वेगळे वेगळे होऊन गेले. म्हणजे आपल्याला एक द्वारका बुडलेली माहिती आहे ह्याच्यामधली, काय म्हणतो आपण श्रीकृष्णाच्या वेळची. पण द्वारका बुडली ना, अशी अनेक वेळेला मानवजात बनली आणि त्याचा एंड, त्या मानवजातीचा ह्युमन रेसचा एंड हा पाण्यात खतम बुडूनच आहे, झालेला आहे. त्या भागाचा, त्या ह्युमन रेसच्या मेन पार्टचा म्हणजे प्लेसचा पाण्याखाली जाऊन दुनिया बुडूनच त्या ह्युमन रेसचा अंत झाला. हे सगळं मी जरा नवीन सांगतेय कारण माहिती पाहिजे, शास्त्र माहिती पाहिजे, सायन्स माहिती पाहिजे, ज्ञान माहिती पाहिजे, आपल्याला ज्ञानात असल्या पाहिजे त्या गोष्टी. जरी आपल्या कामाच्या आत्ता नसल्या तरी आपल्याला हे सगळं माहिती पाहिजे. हे सगळं ऐकल्यानंतर कळतं की अरे, आपण आपलं फक्त घर, जेवण, स्वयंपाक, मुलगा मुलगी, हे शेजारी पाजारी एवढंच दिसतंय, पण ह्याच्या अफाट काहीतरी दुनियेत घडतंय आणि अ, त्या पद्धतीनं दुनिया चालतीये. आपल्याला आपला देश चाललेला दिसतो, फक्त राजकारण दिसतं, पण असंच सगळं अख्खं युनिवर्स चालतंय आणि त्या वेगळ्या 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 पायऱ्यांवर
वेगळे वेगळे आत्मे काम करतायत मोठ्या स्टेजेसवर, त्यांना हिरॅर्की म्हणतात. पोझिशन्स आहेत तिथे. तुम्ही आता मनू मनू ऐकलं, मनू वैवस्वत मनू आपण पूजा करतो तेव्हा म्हणतो. वैवस्वत मनूचा आपण उल्लेख करतो, जे पंचांग आपण सगळं म्हणतो, आमका दिवस आमकी तिथी आमका काळ, हे सगळं बोलतो तेव्हा वैवस्वत मनूचं पण उल्लेख येतो. तर ते वैवस्वत मनू हा सध्या आपला टीचर आहे, वर्ल्ड टीचर, म्हणजे आपल्या आत्ताच्या ह्युमन रेसचा, माणसांच्या जगाचा राजा आहे तो आत्ता सध्या. हे सगळे विजिबल नाही आहेत, ह्या इनविजिबल पॉवरफुल एनर्जीज आहेत. आणि जेव्हा आपण इन्व्होक करताना म्हणतो ग्रेट हायर बिंग्स, असं जेव्हा मी आधी म्हणते, ते सगळ्यांना आपण इन्व्होक करून आपण त्यांना मदत मागत असतो, आणि म्हणून आपली सेशन्स खूप पॉवरफुली फायदेकारक होतात. तर ह्या पद्धतीनं हे जग चालतंय. तो परमात्मा इतकं सिस्टमॅटिकली सगळं चालवतोय की तिथे कुठेही घोटाळा नाहीये. अजून एकाचा मी एक उल्लेख करेन, कदाचित ऐकलं नसेल, पण एक ज्ञानगंज किंवा त्याला म्हणतात एक अशी हिमालयात प्लेस आहे जी आपल्या फिजिकल आईजनी, या डोळ्यांनी दिसत नाही. हिमालय म्हणजे साधारण तिबेटच्या पुढे अशी एक प्लेस आहे जी गुप्त जागा आहे. गुप्त जागा आहे, आणि त्या गुप्त जागेमध्ये खूप मोठाले ऋषी मुनी, आपले सर्व सप्तर्षी किंवा त्याच्याहून वरच्या पोझिशनचे लोक, हे बुद्धास, बोधिसत्वास, आणि हे सगळे तिथे बसून, तिथे डिपार्टमेंट्स आहेत त्या ज्ञानगंज म्हणून जागेमध्ये. किंवा त्याला अजून एक नाव आहे, 3 अक्षरी, काय बरं नाव तर माझ्या नेहमी तोंडात असतं, ते एक नाव आहे त्याचं. त्याला बरीच 2-3 नावं आहेत वेगळी वेगळी. तर त्या जागेवर तिथे वेगळी वेगळी डिपार्टमेंट्स आहेत की जग जग चालेल कसं, मग प्रत्येक देशाचं हे बघायचं, प्रकृतीचं हे बघायचं, आर्थिक हे बघायचं, त्या लेवलवर सुद्धा डिपार्टमेंट्स आहेत. आणि तिथे मोठे मोठे ऋषी मुनी जे गुप्त आहेत आपल्यासाठी, पण त्या एनर्जी फॉर्मवर ते काम करत असतात. आणि जेव्हा आवश्यक असतं तेव्हा ते प्रकट पण होतात, कोणाच्या कोणाच्या रूपातनं जमिनीवर येऊन कामही करतात सृष्टी चलनामध्ये. तर हे एक ज्ञानगंज म्हणून जागा आहे, आणि ती खरीच आहे, ती काही काल्पनिक नाही आहे. काल्पनिक आपल्याला वाटतं की हे काहीतरी ऐकलंय, हे काहीतरी म्हणतात, पण ती काल्पनिक जागा नसून ती सत्य, खरी खरी जागा आहे, आणि ती अशी अस्तित्वात आहे. तर एवढं सगळं आहे सृष्टीमध्ये, पण आपण, आपल्याला मग काय दिसतं, आपल्याला फक्त आपलं रोजचं जीवनच दिसतं. कामवाली आली, अमकं झालं, तमकं झालं, घरात हे झालं, शेजाऱ्यांचं झालं, नातेवाईकांचं ते झालं. एवढं मोठं भव्य दर्शन झाल्यानंतर, म्हणजे आपल्याला अजून ते विश्वदर्शन झालंच नाही, तसं तेच दाखवल्यासारखं शॉर्ट मध्ये मी एक आयडिया दिली, ते झालं तर हे मग आपलं जीवन काय अक्षरशः कणा एवढ्या कणापेक्षाही छोटं झालं. म्हणजे सुईच्या टोकापेक्षाही छोटं होऊन गेलं आपले प्रॉब्लेम्स. मी ह्याच्यासाठी सांगतेय ताकी आपला दृष्टिकोन बदलेल जगण्याचा, आपल्या प्रॉब्लेम्स कडे बघण्याचा, त्याला किती महत्व देतो आपण हे कळण्याचा, आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. की का बदललं पाहिजे, का सोडलं पाहिजे, काय योग्य मार्ग पकडला पाहिजे, हे सगळं कळावं म्हणून मी हे सगळं आता शॉर्ट मध्ये सांगितलं. ह्याच्यामध्ये खूप आहे, जे सांगायला बसलं तर अनेक सेशन्स होतील, पण आता त्याची आवश्यकता नाहीये, कारण कुठेतरी विषय भरकटतोय. आता आपण आपल्या लाईफला हँडल करायचा प्रयत्न करतोय. आपण इथे कुठला श्लोक केला आता पण, हा, भरले त्रैलोक्य तयातील शूर, एक एक वीर निवडोनी, लक्षावधी सेना उभारी तिसाच, परी एखादाच तया माझी. तर तो सांगतोय की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये एकच असतो, आणि असा अनेक साधक असतात, अनेक आस्थेमध्ये हे झालेले, वेगळ्या वेगळ्या मार्गाने साधना करणारे लोक असतात, पण पोचणारा शेवटी एखाद दुसरा कोणीतरी असतो, जो इतक्या अनंत जन्मापासून तो लागलेला असतो. आणि म्हणून मागच्या वेळेला सांगितलं, त्याच्या मागच्या वेळेला मी कायम सांगते, थांबायचं नाही आहे, कारण हा लॉंग जर्नी आहे. चालत राहिलो तर आपण एव्हरेस्ट गाठणार, थांबायचं नाही.
थांबलं तर केलं, संपलं. पुन्हा 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 येणं जाणं चालू राहणार. म्हणून करत राहायचा प्रोग्रेस. आपण किती पोचलो, कोण पुढे, कोण मागे, कोण किती ग्रेट डेव्हलपमेंट झाली, ते काहीच महत्वाचं नाही. कोणीतरी पुढे राहणार, कोणीतरी मागे राहणार, आपण कुठेतरी राहणार. पण सगळे अल्टिमेटली चालतातच आहेत ना, ते बघायचं. आपल्या घरातलेही चालतायत त्यांच्या पद्धतीने, त्यांचं इन्कारनेशन चालू आहे, हिशोब मागचे पुढचे घेऊन आपलंही चालू आहे. असे सगळे आपण चालतोच आहोत. मग अल्टिमेटली फोकस आपल्या प्रोग्रेसवर असलाच पाहिजे. तेवढं स्वार्थी असणं फार गरजेचं आहे. हा पॉझिटिव्ह स्वार्थ आहे, पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे, की स्वतःच प्रोग्रेसकडे आपण सगळे आपले आहेत पुण्यवान आलेत म्हणून आपण त्यांचं करायचं आणि आपलं सोडायचं, असं पण करायचं नाहीये. आपली प्रगतीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आवश्यक तो वेळ काढायचा आहे. खंबीरपणे धैर्य धारण करून उभं राहायचं आहे स्वतःच्या पायावर. आणि स्वतःसाठी बोलायला लागलं तर बोलायचं पण आहे. त्याला पुरुषार्थ म्हटला जातो. आणि साधनेमध्ये पुरुषार्थ आवश्यक आहे. हे आपण विवेक चूडामणीच्या अभ्यासात अनेकदा सांगितलंय आदिशंकराचार्यांनी, की पुरुषार्थ का महत्वाचा आहे. तो पुरुषार्थ म्हणजे पुरुष असणं नाही. पुरुषार्थ म्हणजे पुरुषासारखं खंबीर असणं, निर्णय शक्ती असणं, स्वतःसाठी झटण्याची ताकद असणं, निर्णय क्षमता असणं म्हणजे पुरुषार्थ सांगितलेला आहे. आपण इथे थांबूया तिसऱ्या श्लोकावर. पुढच्या वेळेपासून चौथा श्लोक घेऊया आपण. 5 वाजले. चला.